मॅच यायचं लगेच मानतो मॅच. पहिल्या मॅचचा ज्या खेळाडूने तब्बल 17 बॉल फेस केला 45, 4 षटकार 4 चौकार ठोकले तो संदेश पहिल्या मॅचचा ठरला मानतो मॅच. संदेश या लगेच येतोय. सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते आपण देणार होतो मानतो मॅच. चांगलं क्रिकेट नक्कीच बघितलं संदेशच्या माध्यमातून, तर मी विनंती करेल यतीश सरांना की तुमच्या हस्ते आपण संदेशला मानतो मॅच द्यायचा. संदेश या लगेच, जास्त वेळ घेऊ नका. चांगलं क्रिकेट बघितलं, 4 षटकार 4 चौकार. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा जरूर असतील तुला. चांगलं क्रिकेट नक्कीच तुझ्या माध्यमातून बघितलं तर जायचं टॉस का बॉक्स मध्ये तिथे पण देणार संदेशला मात्र मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच सेकंडला फलंदाज जरूर पाला बदल की आता घेऊन उठलाय तिथून एक सिंगल जरूर मिळेल. एकदा विकास तुला सचिन काटकरला आपण बघतोय. सचिन काटकरनं फार अशा स्पर्धा गाजवल्या तरी सचिन काटकर बद्दल आपण जेवढं बोलेल ना तेवढा दिवस कमी पडेल, कारण सचिन काटकरला क्रिकेटने फार आपण बघितलं ना कित्येक स्पर्धामध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण बघतो. आणि तो फलंदाज सेकंडला 9 सेकंडला 9 सेकंडला चेतन पाटीलला आपण बघतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती रवी ओव्हर नंबर 1 मध्ये आला. इथून सचिनला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. क्रीडांगणावरती बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल सचिन साठी असेल. फुल टॉस दिशा दिली असेल रक्षक एक सिंगल जरूर मिळेल. दुसरीचा कॉल असेल. 2 धावा वेगाने कंप्लीट होतील की काय, मात्र इथे फक्त एक सिंगलच घ्यावी लागेल. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर रन्स नक्कीच होतात. आणि इथून चेतन पाटीलच्या बॅट मधून चेंडू उडवला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावून देईल धावा. 6 षटकारानं उत्तर दिले चेतन पाटीलनं. आणि इथून बघायला मिळतो चेतन पाटीलच्या बॅट मधून काय ब्रँड असतो ना तो दाखवला. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6 षटकार आणि 6 धावसंख्या पुढे सरळ. 8 आणि स्कोरबोर्ड 8च्या घरामध्ये काय बॅटिंग केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि 9 सेकंडला सचिन सुरुवात जरूर, कारण जणू काय बघायला जर गेलं ना
सेट होऊन आलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. इथून चांगला रवीवरती हल्ला चढवला. बॉल तयार. पुन्हा एकदा बाहेर राहिला चेंडू. जास्त पंच सांगतात हा वाईड बॉल असेल. वाईट बॉल आहे नक्कीच. आपण बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक षटकार आल्यानंतर कमबॅक जरूर केला. गोलंदाजी रवीनं बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण करत असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती एक षटकार, चौथ्या बॉलवरती वाईट आला आणि इथून डॉट देखील आला. एक पुढे येऊन घेतला. स्टेप आउट झाला. क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग जरूर चालला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. तोपर्यंत 2 धावा इथून वेगानं कंप्लीट केल्यात. काय रनिंग मैदानाच्या आतमध्ये बघतो. चांगलं क्रिकेट आहे. आतमध्ये बघायला गेलं तर रन्स धावसंख्या धावफलकावरती झाल्या त्या मात्र 2 पुढे सरकल्यात. त्या मात्र 11 आणि स्कोर बोर्ड 11च्या घरामध्ये. अकरा धावा धावफलकावरती. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 5 1 टू गो. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हर मधला. स्पीड अप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही. 5 बॉल झालेत. मी सांगतो पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती 1, तिसऱ्या बॉलवरती षटकार, 1 बॉल वाईट, त्यानंतर 1 डॉट आणि त्यानंतर 2 अजून 1 बॉल शिल्लक असेल हे लक्षात घ्यायचं. 5 बॉलचा खेळ झाला. अंपायर लक्ष द्या. एक बॉल अजूनही शिल्लक असेल. 1 टू गो. शेवटचा बॉल रवीचा. 5 बॉल झालेत. आमचे गुणलेखक फार चांगले आहेत. स्कोरर मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तर हा फटका जरूर येतोय चेतन पाटीलच्या बॅट मधून. चेंडू जाईल चौकार. धावा मिळतील 4. डीजे इथून षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या टोटल 15. बरोबर 15 धावा धावफलकावरती. अजूनही नक्कीच बघायला गेलं तर 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि रन झालेत 15. सेकंडला फलंदाज सचिन काटकर आणि 9 सेकंडला चेतन पाटील. अनमोल बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती मोठा फटका सचिनला खेळायचा होता आणि बॉल आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. तो बघतोय बॅटरने चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय तो निर्धाव. 1 बॉलचा खेळ झाला. इथून 5 बॉल अजूनही शिल्लक असतील. चांगलं क्रिकेट इथून सचिन दाखवावं लागेल. विश्वास फार आहे सचिन वरती. मात्र हा बॉल जास्त बाहेर आला. पंच सांगतात हा वाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती आपण जरूर बघतोय. दोन्ही संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून आपण बघतोय. रन झाल्या तिथून या मॅच मध्ये मात्र 16. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. अनमोल हा बॉल जास्त उंच होता. नो बॉल. पंचांनी आपल्यापर्यंत जरूर सांगितलं नो प्लस फ्री हिट आणि इथून या मॅच मध्ये 1 धाव जरूर ऍड होईल. 17 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी अनमोलची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून चांगली गोलंदाजी अनमोलला करावी लागेल. या मॅच मध्ये आपण बघायला गेलं ना चांगलं क्रिकेट नक्कीच दाखवायचं. बरं तयार. हा बॉल मोठा फटका मारायचा होता. हा वाईट बॉल. फंच डिसिजन सांगतायत फ्री हिट कंटिन्यू राहील. गोलंदाजी अनमोलची करत असताना आपण बघतोय थोडीशी खराब होते. 6 षटकांची मॅच. 9 सेकंडला चेतन पाटील. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली चेतन पाटीलची. हा ट्रॅकर आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय सचिन काटकरला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न. 1 वाईट 1 नो आल्यानंतर पूर्णपणे करतोय गोलंदाज अनमोल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जरूर जोडलेत वैभव. अतिशय चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल त्यांच्या माध्यमातून जरूर हे केला जातो आणि हा ते क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. 1 पाऊस. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. इथून तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2. शांत ठेवलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघायला गेलं तर
20 रन स्कोरबोर्ड 20 रन्स बॉल झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 अजूनही 3 बॉल काही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार मोठा फटका मारायचा होता मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं चेतन पाटीलला स्ट्राईक द्यावी लागेल कारण धावा येत आहे त्याच्या बॅटमधून डोळ्याची पापणी आहे ना लवते की लवते चेंडू निघून जातोय काय गोलंदाजी राहिली अतिशय सुरेख टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ झाला अजूनही 2 बॉल शिल्लक हा बॉल जास्त बाहेर राहिला वाईटचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत आला वाईट बॉल असेल इथून सचिनला शांत ठेवलं सचिन धावा बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये कारण संघाला तुला पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं आहे मॅच मध्ये हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक आहे फार मोठे मात्र चेंडू अडवला चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दुसरे बॉल झाले आतापर्यंत 5 1 टू गो शेवटचा बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 अनमोल चेतन पाटील साठी होता मात्र जास्त बाहेर राहिला हा बॉल देखील आपण बघायला गेलं तर वाईट आला डावकुरे त्याचे फलंदाज म्हटले ना लेफ्ट हँड बॅट्समन अतिशय घातक असतात आणि ते चित्र चेतन पाटीलने दाखवलं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चांगला खेळ दाखवला पहिल्या ओव्हर मध्ये दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत 1 बाउन्स अडवला फेकी करेपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल दुसरी षटक संपला 12 बॉलचा खेळ झाला धावसंख्या टोटल नेऊन ठेवली आहे 24 आणि स्कोरबोर्ड 24 धावा अजूनही 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय आशिष ओव्हर नंबर 3 मध्ये चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये पंच टीम मीटिंग घ्यायला लावू नका क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं हे लक्षात घ्या अजूनही या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ शिल्लक पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिला होता मात्र विकेट मिळाली असती रन आउट झाला असता इथून आपल्याला पाहायला चेतन मात्र सुरक्षित राहिला कारण चेतनला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे कारण त्याच्या बॅट मधून धावा येतात इथून विकेट टाकून चालणार नाही या मैदानाच्या आतमध्ये रन झाला आतापर्यंत आपण 1 मिनिट डॉट आहे की वाईट आहे डॉट आहे ना नक्कीच मॅचला सुरुवात करायची आहे मॅच मध्ये आपल्याला 24 रन स्कोरबोर्ड 24 धावा इथे फक्त दिशा दिली आहे एक सिंगल चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये आला आशिषला पण बघतोय कारण ह्या टीम आहे 2 टीम बघायला गेलं ना अतिशय दोघं देखील टफ फाईट मॅच जरूर होईल कारण दोघांकडे देखील ताकद आहे खेळाडू जरी चांगले आहे मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना बघतोय आणि क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर इथून ही मॅच अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं हलक्या हाताने खेळून काढला एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल आणि बघता बघता धावा कंप्लीट झाला तिथून 2 धावा इथून कंप्लीट झाला दुसरी तिसरीचा देखील कॉल आहे मात्र 2 धावेवरती समाधान मानावा लागेल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे रन झाले आतापर्यंत 27 आणि स्कोरबोर्ड बॉल झाले 3 अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज आशिषची पहिल्या बॉल वरती डॉट दुसरा बॉल 1 रन तिसरा बॉल 2 रन आणि हा मात्र सचिन काटकरच्या बॅट मधून आला उत्तर दिले खेळाडू कक्षेला निघून जाईल चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर चौकार डीजे
सो मच आमचे डीजे मास्टर पवनला बघितलं अतिशय चांगलं संगीत आमच्या कानापर्यंत पोहोचवतात. देखील आता मात्र सचिन काटकर थांबणार नाहीये. लाखो पाठचा दुसरा चेंडू घेऊन जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका धावसंख्या फलकावरती तब्बल 35 आणि स्कोरबोर्ड पहिलेचे 3 बॉल अतिशय आशिषने चांगला हाताळला. 2 बॉलवरती 2 चौकार. हॅट्रिक चौकार येणार का? पहिला खेळाडू ठरेल का हॅट्रिक चौकार ठोकणारा सचिन काटकर? 2 बॉलवरती तर 2 आलेत. हा शेवटचा बॉल असेल आणि हो चेंडू निघून जाईल सचिन काटकरच्या बॅट मधून. सचिन काटकर इज ऑन फायर. सांगतो मैदानाच्या आतमध्ये झुकेगा नाही ठोकेगा आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वन 41 धावा तब्बल आल्यात. पहा पहिलेचे 2 ओव्हरमध्ये शांत होता सचिन काटकर. नंतर आपण बघितलं धावा आल्या. संदेशने देखील चांगला खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तब्बल 45 वैयक्तिक खेळला. 5 धाव्याने थोडासा कमी पडला. नेक्स्ट मॅच साठी जरूर त्याच्यासाठी शुभेच्छा असतील. अर्धशतक जरूर ठोकलं असतं मात्र कुठेतरी 5 धावा थोड्याशा कमी पडल्या. हरकत नाहीये. इथून चांगलं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बघतो जर तरला महत्व नसतं क्रिकेटमध्ये आपण बघायला गेलं तर. आणि क्रिकेटमध्ये तेच चित्र आपण बघतोय. बॉलिंग करणारी टीम देखील अतिशय गोलंदाजी. आशिषने पहिलेचे 3 बॉल बघितले आपण डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवरती 1 सिंगल. तिसऱ्या बॉलवरती 2. चौथ्या बॉलवरती चौकार. 5व्या बॉलवरती चौकार आणि 6व्या बॉलवरती षटकार. अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्यानं पहिलं षटक हाताळलं तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघतोय. वैयक्तिक पहिला तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो रवी आपण जरूर बघणार आहोत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल देखील जातो चेतन पाटीलच्या बॅट मधून. आता मात्र हे 2 थांबणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 45 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून एकही गडी गमवला नाहीये. या बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये हे लक्षात घ्या. तर पहा त्यांची तिसरी मॅच आहे. त्यांचे खेळाडू असतील तर तिकडे बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबायचं लक्षात घ्या. त्यांची तिसरी मॅच आहे. त्यांचे खेळाडू प्रत्येक ठिकाणी बाउंड्री लाईनच्या इथे थांबायचं लक्षात घ्यायचंय. हा बॉल नो आला. डिसिजन पंच आमच्यापर्यंत एकदम चांगलं पोहोचवण्याचं काम. नो बॉल. फ्री हिटची संधी. रवीने गोलंदाजी थोडीशी खराब केली आहे. फ्री हिट देखील कंटिन्यू असलेल्या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल नो. हा बॉल फ्री हिट नो नसेल. फ्री हिट नाही आहे. नो बॉल असेल फ्री हिट नसेल. नक्कीच सचिन आमच्यापर्यंत कळवतात माहिती. आणि इथून या मॅच मध्ये आता बघतो रवी बॉलिंग मार्क वरती. चेतन पाटील ज्या खेळाडून अतिशय चांगले केले. नो बॉल असेल. एकच बॉल झाला. पुढे येऊन घेतला सेफ आउट. आपल्याला पाहायला मिळतो झेल ड्रॉप. आणि चेतन पाटील सारख्या खेळाडूचा झेल ड्रॉप केल्यानंतर धावा जरूर बनतील. आणि क्रिकेटमध्ये ना कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमी म्हटलं जातं.
पकडा काय झिंका क्रिकेटची मॅच आणि इथून झेल सोडला चेतन पाटीलचा आणि इथे मात्र आता स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन काटकरला आपण बघतोय 27 जर्सी नंबर आणि इथून धावा बनवाव्या लागतील. रन झाला टेबल 47 47 धावा. बटन बंद करणार आतली. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर बॉल झाले आतापर्यंत 2-4 बॉलचा खेळ शिल्लक. डगआउट मधून आवाज देऊ नका. 2 झाले. पहिल्या बॉल वरती 4 आला त्यानंतर नो आणि 1 बॉल आता खेळला. 2 बॉल झालेत. 4 मारला तोच नो का चौकाराला तोच बॉल नो होता का तर ठीक आहे थोडंसं कन्फ्युज गुणलेखनामध्ये झाला हरकत नाहीये. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉल झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच बॉल झाला. सचिनच्या बॅट मधून सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन करत चौकार. गुलस्वामीने एकविराईचं संगीत आमच्यापर्यंत आमचे डीजे मास्टर जरूर पवन पोहोचवतात. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि कॅमेरामॅन आमचे दीपेश मुंडे फार मेहनत असते. सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि नक्कीच आमचे मित्र जवळचे प्रणव बेडेकर मानफॉर अग्गासन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगला कॅमेरामॅन मध्ये की आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दीक्षित मुंडे फार मेहनत घेतात. आपण बघतोय काल गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण सुपर स्पोर्ट वाहिनी सागाव चषक बघितलं आणि आज मात्र ही स्पर्धा जरूर आमच्या माध्यमातून कव्हर केली जाते. धावसंख्या धावफलकावरती किती आला 53 53 रन्स. मोठा फटका मारायचा होता वंचित ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून डॉट बॉल असेल. बॉल झाले आतापर्यंत रवीने गोलंदाजी करत असताना 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go. जुनी 2 बॉल शिल्लक. 53 आणि स्कोर बोर्ड 53 रन झाल्यात. नेक्स्ट मॅच सलग होणार का मॅच सलग होणार. पुन्हा एकदा येते सर वाटतं पुन्हा एकदा सेट ड्रॉप आणि रनआउटची संधी देखील होती मात्र रनआउट देखील घेता आला नाहीये. एक धाव कंप्लीट झाल्या. पहा ह्यांचे जेल तुम्ही सोडले ना तर मॅच देखील सुटेल हे लक्षात घ्यायचं आहे कारण हे 2 महत्वाचे खेळाडू आहेत चेतन पाटील आणि सचिन काटकर. कारण बॅटिंग करत असताना फार असे चांगले रन्स त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि त्यांचे झेल तुम्ही सोडताय आणि इथून धावा कुठेतरी वेगाने वाढतील. मात्र दोघांनाही क्षमता जास्त आहे. अजून बॅटिंग आपण बघितली नाहीये. बॅटिंग लाईन बाकी आहे. इथून फिल्डिंग करत असताना रॉयल वॉरियर्स संघाची ते फिल्डिंग करतात. चांगला बॉल क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय मात्र यष्टिरक्षकाला इथून चेंडू निघून जाईल. दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. तर बॅट कट असेल चेतन की लेग बाज आहे. बॅट कट आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. बॅट कट असेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार स्कोर पोहोचवतो तुमच्यापर्यंत पूर्ण टीम 58 धावा झाल्या 4 षटकांनंतर. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 58 रन्स. मागच्या मॅच मध्ये बघितलं तब्बल बॅटिंग करत असताना टीम 79 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना आपण बघत असतो 79 रन्स आणि या मॅच मध्ये किती रन होणार आहेत. स्लोवर वन चेंडू होता आणि हा बॉल वाईट आहे कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आपण बघतो ना व्हेरिएशन वेग असून महत्वाचा नाहीये. तुम्ही जेव्हा 6च्या 6 बॉल वेगळे आता ना क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि इथून पहिल्या बॉल मध्ये आपण तेच बघितलं. कुठला तरी वेगळा चेंडू हाताळायचा होता पण चेंडू जास्त बाहेर राहिला. त्यानंतर हा देखील बॉल वाईट येतोय. त्यांना माहिती आहे धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 60. काय गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल. धावफलक नेऊन ठेवले 60 या आकड्यावरती. या मॅच मध्ये कितपत स्कोर होणार
79 रेकॉर्ड या मॅच मध्ये हाय स्कोर तोडणार का रेकॉर्ड या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. 79 धावा बनवल्या. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅटची कडा एक सिंगल जरूर मिळेल. चेतन पाटीलला स्ट्राईक जरूर टाळ्या जरूर वाजतील कारण पहा 60 धाव्यांची 61 धाव्यांची पार्टनरशिप अजून एकही विकेट गमावला नाहीये. काय बॅटिंग राहिले मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आम्ही दरवेळी सांगत असतो कारण क्रिकेटमध्ये एका एका धावेला आणि एका एका विकेटला फार प्राधान्य असतं आणि इथून या मॅच मध्ये तेच चित्र आपण बघतोय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला फेकी करेपर्यंत एक सिंगल डबलला क्रिकेटमध्ये प्राधान्य आहे मात्र जेव्हा गरज असेल तेव्हा आपण बघतो इथून जर तरला महत्व नाहीये. इथून आता बॅटिंग चांगली करावी लागेल मॅच मध्ये. रन झाले आतापर्यंत 62 रन झाल्या. तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू अडवला. पहा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आपण तिथे बघितलं अनमोलला ज्यानं षटकात असताना धावा जास्त खर्च केल्या. सिंगल डबल गोलंदाजी चांगली राहिली. पहिले वाईट आल्यानंतर पूर्णपणे धावा थांबवल्या. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सजीवनला अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पहिलेचे 2 वाईट आले त्यानंतर फक्त सिंगल डबल. हा बॉल देखील सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहेत एक झाली धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल जिथे होती एक तिथे 2 देते की काय मात्र एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. आपण बघायला गेलं तर रॉयल वॉरियर्स संघ देखील चांगला आहे. इथून गोलंदाजी करत असताना धावसंख्या धाव फलकावरती 64 64 धावा आहेत. या धावा ओव्हर मध्ये धावा पूर्णपणे थांबल्या. बॉल किती झाले 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. 2 बॉल शिल्लक. पुढे येऊन खेळला चेंडू उंच जास्त हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल ड्रॉप आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. आतापर्यंत बघायला गेलं ना काय फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. सचिनच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या 68. स्विच हिट खेळायचा होता सक्सेस राहिला नाहीये आणि इथून आपण बघायला गेलं तर मिळेल फक्त एक सिंगल. ओव्हर नंबर 5 चा देखील खेळ संपला. अजूनही 6 बॉल शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये कोणता खेळ होईल. तब्बल 69 धाव्यांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी राहिली आहे आणि इथून तब्बल 69 धावा बनवल्या. ते टीम बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फायटर 11 संघ काय फटकेबाजी लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 69 रन्स आणि इथून या मॅच मध्ये आता बघायला गेलं तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत आपण जरूर संगीत ऐकणार आहोत. तर मॅच मध्ये आपण बघतो 6 बॉल अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये गोलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये वापरलाय आशिष येतोय. ओव्हर नंबर तर नक्कीच या मॅच मध्ये आपण बघतोय 2 बॉलर डबल ओव्हर टाकू शकतात ना सचिन. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. आता मात्र 6 बॉलचा काही शिल्लक. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आशिषच्या भेटलाय सचिनच्या रडार मध्ये. चेंडू थांबणार नाही जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिन काटकर आपल्याला पाहायला मिळतो. इज ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये धावा येतील 6.
फरदीन काझी आपण बघतो एक ओपनचा खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. हा बॉल उंच गेलाय स्वतःच्या यष्टीरक्षक येतोय मात्र जास्त वेळ बॉल होता हवेमध्ये कारण 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल असेल मात्र स्ट्राईक सचिन काटकर स्वतः जवळ ठेवतोय. 2 धावा धाव फलकावरती वेगानं कंप्लीट केला. रन झाले आतापर्यंत 77 फक्त 8 रन सचिन बनवायचे. अर्धशतक कंप्लीट होईल वैयक्तिक. इथून जर अर्धशतक कंप्लीट करायचं असेल तर सचिनला 8 धावा बनवाव्या लागतील. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सचिननं अतिशय चांगलं अर्धशतक ठोकणार का वैयक्तिक आपल्या नावावरती. संदेशची 5 धावेने थांबलं आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र हो चौकार 4 धावा पाहायला मिळतात. डीजे पूर्ण टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 81 पहा हा रेकॉर्ड देखील तोडलाय पहिल्या मॅचचा. टाळ्या वाजवायचे. ही पार्टनरशिप 81 अजून एकही गडी गमावला नाहीये आणि सचिनला या मॅच मध्ये अर्धशतक ठोकण्यासाठी फक्त 4 धावा बनवायच्या होणार का आणि सचिन इथून अर्धशतक कंप्लीट करेल का या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. आणि हो टाळ्या वाजवायच्या. सचिन काटकर बॅट एकदा वरती करायची आहे. अर्धशतक ठोकलंय. बॉल फेस केले तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. त्या मॅच मध्ये आपण बघतोय 23 बॉल मध्ये बनवल्यात रन्स. या खेळाडूंना 52 टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत. इथून मात्र 52 धावा बनवल्यात. वैयक्तिक काय खेळ राहिलाय सचिन काटकर. यासाठी मी मगाशी सांगितलं यासाठी ओळखला जातो. सचिन काटकर काय आहे ना दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून 52 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि इथून अर्धशतक देखील ठोकलंय. चेतन पाटीलनं देखील चांगला साथ दिली त्याला. आणि इथून या मॅच मध्ये हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. बॉल झाले आतापर्यंत 5. एक बॉल शिल्लक. पूर्ण टीमची धावसंख्या 89 धावा बनवल्या आहेत आणि या मॅच मध्ये शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉल वरती कितपत धावा येणार आणि आलाय चेंडू सीमा रेषा पार. षटकार 95 स्कोर बोर्ड. टाळ्या वाजवायच्या आहेत. 95 ही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये एकही गडी गमावला नाहीये. बॅटिंग करत असताना टीम फायटर्स 11 संघाला खरंच कौतुक करेल का बॅटिंग राहिली. फुलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघितल्या. तब्बल 23 बॉल फेस केले. 52 धावांची केली त्या सचिन काटकरनं केली. काय क्रिकेट दाखवलंय आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिनने बनवल्या वैयक्तिक 60 धावा आणि चेतन 26. जरूर टाळ्या वाजवायच्या. आधी आपण जरूर बघितलं चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. सचिन काटकरनं तब्बल 60 धावा बनवल्या.
तर सला सत्रेशन सजवायचा फायटर 11 संघ काय बॅटिंग बघितली तब्बल 95 धाव्यांची पार्टनरशिप चेतन पाटील सचिन काटकरने केली मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 60 धाव्यांची खेळी केली तो आपण बघितलं ते मात्र खेळाडू सचिन काटकरला तर बॅट ग्राउंडच्या इथे गोलाची बाहेर असेल तर बघा आहे का लक्षात घ्या ही मॅच तब्बल इथून पार करायच्या धावा 96 रन्स बनवायच्या हाय स्कोर या स्पर्धेमधला आजच्या दिवसामध्ये तर बघायला मिळतोय मात्र अजून कोण तोडेल हा स्कोर आपण जरूर बघणार आहोत कारण अतिशय चांगली बॅटिंग नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातात सलामीला आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला खेळाडू सज्जीवन आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरल्याने इथून आता मात्र रन्स करायचे आहेत 96 पार करणार का द रॉयल वॉरियर्स संघ इथून 96 रन्स चला सचिन जास्त वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं वेळेचं बंधन करायचं नेक्स्ट मॅच टॉस मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय होणार आहे ते एकदंताने द रॉयल वॉरियर्स यामध्येच होणार आहे तर लक्षात घ्या यानंतरची मॅच आपण ती बघणार आहोत चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये इथून अजून सर्व मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि आपण जर बघायला गेलं ना पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज वापरला ओव्हर नंबर 1 मध्ये राम येतोय रामला इथून चांगला गोलंदाजी नक्कीच करावा लागेल आपल्या टीम साठी जर बघायला गेलं ना हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये पहिल्या मॅच मध्ये तब्बल बघितलं धावा झाल्या त्या मात्र 79 आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 95 आपण जरूर बघितलं 96 चं लक्ष या मॅच मध्ये आपण बघतोय 9 सेकंडला सचिन सेकंडला सजीवनला आपण जरूर बघणार ओव्हर नंबर 1 मध्ये आला गोलंदाज राम पहिला बॉल गेम ऑन लेग्स प्ले दुसऱ्या डावाला होईल सुरुवात संजीवनच्या पहिल्याच बॉल मधून हलक्या हाताने खेळून काढला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आपण जरूर बघतो एक सिंगल जरूर मिळेल सिंगल डबल ने इथून धावा होणार नाही चौकार षटकाराचा पाला इथून बोलावा लागेल इथून या मॅच मध्ये षटकार चौकार ठोकावे लागतील तेव्हा कुठेतरी स्कोर होईल कंप्लीट आपण बघायला गेलं तर 5 धावा झाल्या या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल इथून मॅच आता मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार फुल टॉस बॉल दिशा दिले क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय बॅट्समन सचिनने सुरुवात जरूर गोड केली आहे षटकाराने उत्तर दिलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एका बाजूला सचिन काटकर तर दुसऱ्या बाजूला सचिन महाजन सांगतोय मी देखील कमी नाहीये माझ्या बॅट मधून देखील धावा पाहायला मिळतील हा बॉल अतिशय वेगाने आला दोन्ही हात खुलले फणसांनी जरूर केलं व्हाईट बॉल राम गोलंदाजी करत असताना आपण बघतोय पहिल्या बॉलवरती एक सिंगल दुसऱ्या बॉलवरती षटकार या धावा कंप्लीट होऊ शकतात इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम आपण बघतोय रॉयल 11 या संघाला स्पीड अप घ्या जास्त वेळ घेऊ नका वेळेचं बंधन करायचं
इथून 6 ओव्हरच्या मॅचेस आपण बघतोय. रन झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये, त्या मात्र 8 धावा झाल्यात. लक्ष फार मोठं आहे. हा बॉल चांगला होता, हलक्या त्यानं फक्त एक कट केला. सचिन काटकर यष्टीरक्षेच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूनं 24 बॉल फेस केले, धावा बनवल्या 60. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. संघाला गरज असताना नक्कीच धावा देखील चांगल्या केल्या. आपण असं वाटलं की इथून संदेश देखील अर्धशतक कंप्लीट करतोय की काय, मात्र थोडंसं कमी पडला. इथून या मॅच मध्ये आता बघतोय मात्र हलक्या हाताने केला. पहिल्या षटकाराला नंतर कमबॅक कसा करायचा ना, एक गोलंदाजाकडून शिकलं पाहिजे. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आम्ही दरवेळी सांगत असतो जर त्याला महत्व नाहीये. क्रिकेटने खूप काय दिलं, क्रिकेटने खूप काय शिकवलं, आणि क्रिकेट जर बोलवत असेल ना तर नक्कीच जा मित्रांनो. क्रिकेट आपल्याला खूप काय शिकवून जातं. आणि हा बॉल देखील टाळ्या जरूर वाजतील, कारण माहिती आहे इथून आपला संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार. पुन्हा एकदा उडवलाय क्षेत्ररक्षक झेल खाली. ओ साधा सोपा सरळ झेल टिपला. फलंदाज बॉल, विकेटचं पतन. खेळाडू तिथे तैनात होता, आपल्याला पाहायला मिळतं. झेल टिपलाय, आपल्याला पाहायला मिळालं. भूषणनं नक्की झेल घेतला, आपल्याला पाहायला मिळालं. भूषणनं इथून बघितलं आपण, आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र विकेटचं पतन. झेल भूषणनं देखील झेल टिपला. आपण बघितलं तर अतिशय चांगलं क्रिकेट बघितलं. गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे. काय गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा उडवला सर बॅट लॉंगॉन, आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतो. लॉंगॉनला चढण्यात आहे एकदा कंप्लीट. दुसरी चाकवलं, घातक ठरते की काय. डायरेक्ट हिट जर झाला असताना तर विकेट मिळाले असते. फेकी थोडीशी कमी पडली. आणि इथून या मॅच मध्ये आपण बघतो ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना त्या भूषणनं झेल टिपला. भूषण आपल्याला जरूर पाहिला आम्ही, तो देखील चांगला खेळाडू आहे, आणि भूषणचं कौतुक जरूर केलं जाईल. भूषण, सचिन, चेतन पाटील, उल्लेख सगळ्यांचा केला जाईल. जन शैल षटकात राम, गोलंदाजी चांगली राहिली. चांगले खेळाडू या संघामध्ये आपण जरूर बघतोय, आणि सर्व नक्कीच इथे जिंकण्यासाठी जरूर आलेत. इथे देखील हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक झाला, एका हातात अडवलाय, बॉल फेकलाय. रनआउटची संधी, विकेटचं पतन. मात्र इथून सुरक्षित आहे की आउट आहे? सुरक्षित आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. इथून रन देखील कंप्लीट झाल्या. भूषणच्या हातामध्ये चेंडू भेटला, पण आपण बघितलं व्यवस्थित स्तंभवरती लागला नाहीये, आणि इथून सुरक्षित असेल खेळाडू. 2 बॉलचा खेळ झाला. यानंतर विकेटचं पतन. OUT फलंदाज बाद, आल्या पावली माघारी जावं लागेल. टिक इथून आपल्याला पाहायला मिळतं डीजे. चांगलं डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतं. पवन आमचे जवळचे मित्रच, मगाशी मी उल्लेख केला. आणि आपण बघितला ही स्पर्धा सुपर स्पोर्ट लाईव्ह फार ठिकाणी कानाकोपऱ्यात बघितलं. दीपेश मुंडे, मॅन फॉर आगासन, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर कव्हर केल्या जाते लाईव्हच्या माध्यमातून. नवीन बॅटर राजेश. आतापर्यंत बघायला गेलं ना तर रॉयल संघाच्या विकेट्स गमावल्या, त्या मात्र बॅटिंग करत असताना त्या 2 विकेट्स गेल्यात. चांगला फटका आल्या बरोबरच दाखवलाय. गुड नॉट टेक, तमाशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंस, सीमाबार, चौकार. आला मिळतं
फक्त दिशा चांगली फटकेबाजी आहे मात्र टिक फॉर टॅग असं वाटलं तसं उत्तर दिलंय की का मात्र झेल ड्रॉप झाला कारण अशा चुका घडून चालणार नाही आल्याबरोबरच एक चौकार देखील ठोकला क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये सांगू शकत नाहीये कधी क्रिकेट हरवतं तर कधी जिंकवतं कधी रडवतं तर कधी हसवतं हे क्रिकेट आहे आपल्या जरूर पाहायला मिळत आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र आपण जरूर बघणार आहोत रन झाल्यात 17 बॉल झाले आतापर्यंत आपण बघतो भूषणचे 5 1 टू गो शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात किती काढले रे एक सिंगल जरूर मिळेल 12 बॉलचा खेळ संपला 12 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमची 18 आणि 2 विकेट्स आणि इथून आता मात्र औपचारिकता राहिल्या मैदानाच्या आतमध्ये इथून करायच्या अजून किती होते 4 24 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 78 डीजे सर नक्कीच आलेत त्यांनी झेल एक ड्रॉप केला पहिला बॉल जरूर दिला त्यांच्या हातामध्ये इथून वाईट बॉल येतो चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल मॅच मध्ये भूषणनं देखील चांगलं षटक हाताळलं सचिनला देखील आपण बघू गोलंदाजी करत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे टीम बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं त्याने देखील हा बॉल उंच गेला क्षेत्ररक्षक भूषण धावतोय मात्र चेंडू मिळणार नाही वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल घ्यायचा मॅच बॉल आला आपल्याला पाहायला मिळतं सचिन फेकायचा बॉल नंतर अंपायर कडे दिला तरी चालेल लगेच या मॅच मध्ये आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती टोटल नेऊन ठेवलं टीमची ती मात्र 23 आणि स्कोर बॉल लॉस ऑफ द 2 विकेट्स आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिली इथून लक्ष पार करत असताना 96 यानंतरची मॅच तुमच्यापर्यंत जरूर येईल तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय द रॉयल वॉरियर्स यांच्यासोबत फाईट करायचं ते टीम आपण बघणार आहोत टीम एकदंत आणि द रॉयल वॉरियर्स या टीमला नक्कीच फाईट करा नेक्स्ट मॅच त्यांची असेल हे लक्षात घ्या या मॅच नंतर लगेचच गोलंदाज यार हलक्या हाताने गट गेला भूषण पाठलाग जरूर करेल कारण भूषणला माहिती आहे हा चेंडू थांबवायचा मात्र चेंडू थांबणार नाहीये जाईल दंडन करा सीमा रेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 सुरेख चौकार एट 28 2 विकेट गमावला बॅटिंग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल हा बॉल देखील उंच गेला क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल बघता बघता इथून 2 रन्स इथून कंप्लीट झाल्यात
इथून हे मॅच पुन्हा एकदा गोलंदाज बाहेर. थोडीशी गोलंदाजी खराब राहिली, अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण काही देखील होऊ शकतं, धावा बनवू शकतात. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 31 रन झाल्यात 95. इथून या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट करावं लागेल. हलक्या हाताने घेऊन काढला, एक धाव कंप्लीट. नक्कीच पाहायला बीत, एक धाव कंप्लीट झाला. सिंगल बॉल झाले आतापर्यंत, 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. बघायला गेलं तर बॉल हाताळले मैदानाच्या आतमध्ये 7. अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये, चांगली गोलंदाजी करावी लागेल. वाईट बघायला गेलं तर आतापर्यंत आले 4. पुन्हा एकदा या मॅच मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळला भूषण आहे. इथून एक धाव कंप्लीट, एका धावेवरती समाधान मानावा लागेल. बॉल झाले 5, 1 टू गो, शेवटचा बॉल. यानंतर सचिन काटकर येईल की काय गोलंदाजीसाठी, कारण सचिन काटकर एक ऑलराऊंडर खेळाडू, एक चांगला खेळाडू आहे. त्याने कित्येक स्पर्धा गाजवल्यात, कित्येक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत, आणि तो सचिन काटकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे. इथून चेंडू थांबणार नाही, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. धावा देऊन जाईल 4, चौकार. चांगलं पाणी येते, यूज करू शकता. बॉटल्स चांगल्या आहेत त्या. कालच या क्रीडांगणावरती नक्कीच चांगली अशी स्पर्धा आपण बघितलं. 37 आणि स्कोरबोर्ड 37 झाला. 2 विकेट झाल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. कौतुक जरूर केलं आपण बघायला मिळतं. इथून या मॅच मध्ये 4थ्या ओव्हर मध्ये आला. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. इथे आपल्याला लोमा स्नान मध्ये चेंडू पडला, एक धाव कंप्लीट. सिंगल डबल धावा होणार नाही, इथून षटकार चौकाराचाच बनवावा लागतील या मॅच मध्ये. लक्षात घ्या, इथून मध्ये आपण जरूर बघतो हलक्या हाताने काढला, एक सिंगल जरूर मिळते. आता किती पाहिजे? 16 बॉल आणि 57 या मॅच मध्ये बनवायच्यात. तो त्याच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न होता, चेंडू मिळाला नाहीये. डायरेक्ट हिट करायचा आहे, रनआउटची संधी. ते मात्र पहा चुकीचं क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण करून देखील चालणार नाहीये, कारण एक क्रिकेट आहे आणि दुनिया मॅच मध्ये पाहायला मिळतो एक सिंगल. चला स्पीड अप घ्या सचिन, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, अजून सर्व मॅचेस कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. इथून आपण बघतोय
हा देखील हलक्या हाताने खेळला. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. आउटफील्ड फास्ट आहे, फक्त दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. चांगलं संगीत नक्कीच पवन आमच्यापर्यंत पोहोचवता. हा बॉल जास्त बाहेर आहे. हा वाईट बॉल असेल नक्कीच, पण आमच्यापर्यंत इशारा कळवतात गोलंदाजी मार्क वरती. ज्या खेळाडूनं अगदी या स्पर्धेला 4 चांद लावल्या, ज्या खेळाडूनं अक्षरशः बॅटिंग करत असताना 7 धावा बनवल्या, तो सचिन काटकर गोलंदाजी मार्क वरती. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेटमध्ये कॉल फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. झेल घेताना कॉल देणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथून या मॅच मध्ये आपण बघतो खराब क्षेत्ररक्षण, धावा गेला, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा सुरेख बॉल होता, जास्त आपण बघितलं तर खाली राहिला आणि खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर मिळेल. सचिन काटकर गोलंदाजी मार्क वरती. इथून गोलंदाजी करत असताना पूर्ण पॅक टीम आहे. बघायला गेलं तर सचिन झाला, भूषण झाला, चेतन पाटील, चांगले खेळाडू सर्व संघामध्ये खेळताना दिसतात. आणि इथून हा बॉल देखील सुरेख आणि इथे फलंदाज बाद भूषण पाटीलनं देखील आपण बघतोय चांगला असं क्षेत्ररक्षण केलं. आणि इथून मोरे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. त्यानंतर फलंदाज बाद, विकेटचं पतन.
6 बॉल साठी शिल्लक औपचारिकता या मॅच मध्ये 6 बॉल. या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतो डब्बा पडल्यानंतर हा बॉल शॉर्ट बॉल येतोय. अजूनही 5 बॉल साठी शिल्लक. पूर्णपणे बघायला गेलं तर वन साइड सामना झाला. वन साइड नक्कीच आपल्याला बघायला या मॅच मध्ये अजून देखील 44 5 बॉल मध्ये करायचे आहेत. हा बॉल देखील सुरेख. काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे, चांगली गोलंदाजी आणि फलंदाज देखील बाद. विकेट सभातन. ज्यादा चॉकलेटी, ज्यादा मस्ती, नया कैडबरी जेम्स. शिल्लक आणि इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं ना पूर्णपणे ना अतिशय चांगली गोलंदाजी राहिली टीम. हा बॉल थोडासा नव्हे तर जास्तच बाहेर राहिला. वाईटचा बॉल. 53 आणि स्कोर बॉल झाले आतापर्यंत 2. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक. 4 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 43 यामधून तुमची सोबत मॅच आहे लक्षात घ्या. हलक्या हाताने घेऊन काढलाय. 1 धाव जरूर मिळेल. टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एकदंत आणि द रॉयल वॉरियर्स या दोघांमध्ये होणारे दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं लक्षात घ्या. उपस्थित आहेत. आपण या मॅच नंतर टॉस तिथे करणार आहोत. इथून हलक्या हाताने फक्त खेळला. यात्र दिशा दिले. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. इथून थांबवत आहेत की काय. मात्र पहा काय क्षेत्ररक्षण झालं. वा चांगलं क्षेत्ररक्षण. मुभीनला आपण बघितलं. चेंडू थांबवला आणि त्यानंतर फेकी लगेचच केले. 1 विकेट आहे आणि इथून धावा कंप्लीट केला. तोपर्यंत 3 बॉल किती झाले. शेवटचा बॉल आणि इथे मात्र शेवटचा बॉल. सामना जिंकला. फलंदाज देखील आउट होता आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडून 24 बॉल 60 धावा बनवल्या सचिन काटकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच यायचं लक्षात घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे केला जाईल आणि इथून आपण बघायला गेलो ना चांगलं क्रिकेट जरूर राहिलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सचिन काटकर ज्या खेळाडूने 24 बॉल मध्ये रन्स बनवल्या 60. तर जास्त वेळ घेऊ नका. लगेचच यायचा सचिन. या आपण मॅचचा टॉस देखील इथे